एव्हरीवन, मी प्रकाश कवडे सर तुम्हा सगळ्यांचं उत्कर्ष कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही फार बोर झाला असाल, पण आपल्याला काहीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणून आपण ऑनलाईन लेक्चर सुरू करतोय. मोबाईल आणि इंटरनेटचा आपण गैरवापर करण्यापेक्षा चांगल्या कार्यासाठी वापर करूया. आणि म्हणून आपण आता ऑनलाईन लेक्चर सुरू करतोय. तर आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टमधील पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन सुरू करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन, सेंट्रिपिटल फोर्स, इलिप्स आणि केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन एवढे 4 टॉपिक कव्हर करणार आहोत. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे आपल्याला सुरुवातीला पाहायचे आणि मग बाकीचे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. तर गुरुत्वाकर्षण शक्ती काय आहे, नेमकी त्याची डेफिनेशन काय आहे ते आपल्याला पाहायचे. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ आपण. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध द ग्रेट सायंटिस्ट न्यूटन यांनी लावला. मग न्यूटनच्या मते पृथ्वीकडे काहीतरी असं विशिष्ट बल आहे की ज्यामुळे पृथ्वीकडे सगळ्या वस्तू खेचल्या जातात. म्हणजे पृथ्वी विशिष्ट बलाने प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते. पण न्यूटनच्या मते फक्त पृथ्वीकडेच असं बल नाही किंवा अशी शक्ती नाही, तर या युनिव्हर्समधील विश्वातील प्रत्येक वस्तूकडे अशी शक्ती आहे की जी एकमेकींना विशिष्ट बलाने स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. व्हॉट इज ॲक्च्युअली मिनिंग बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू पार्टिकल्स ऑफ मॅटर इन द युनिव्हर्स that only depends on the masses of that two particles and the distance of separation between them. That is called gravitational force. म्हणजे काय, तर या विश्वातील कोणत्याही दोन कणांमध्ये एकमेकांना आकर्षित करण्यासाठी जे बल अस्तित्वात आहे ते कशावर अवलंबून आहे, तर त्या दोन पार्टिकल दोन कणांमधील किंवा दोन कणांच्या वस्तुमानावर आणि त्यांच्यातील अंतराशी किंवा त्यांच्यातील अंतरावर अवलंबून आहे. म्हणजे काय की समजा दिस इज पार्टिकल फर्स्ट, दिस इज पार्टिकल सेकंड, तर हे दोन पार्टिकल एकमेकांना विशिष्ट बलाने आकर्षित करणार आहेत. ते जे बल आहे ते कशावर अवलंबून आहे, समजा पार्टिकल हा जो पहिला आहे याचं वस्तुमान आपण m1 आणि दुसऱ्या पार्टिकलचं वस्तुमान m2 गृहीत धरलं, तर त्यांच्या वस्तुमानाशी आणि त्यांच्यातील अंतराशी डिपेंड असतं फक्त. म्हणजे या दोन वस्तू किंवा पार्टिकल जेव्हा एकमेकांना आकर्षित करतील तेव्हा ते जे बल आहे, आकर्षण बल आहे, ते कशावर अवलंबून असतं, तर त्या दोन पार्टिकलमधील मास आणि त्यांच्या केंद्रातील अंतराशी. म्हणजे ह्या दोन वस्तू एकमेकांना काय करणार आहेत, विशिष्ट बलाने स्वतःकडे खेचून घेणार आहेत. ते जे बल आहे, दॅट फोर्स दॅट ओनली डिपेंड्स ऑन masses of these two particles and distance of separation between them. That is called gravitational force, and the mutual attraction is called gravitation. मग डेफिनेशन परत आहे का, the force of attraction between any two particles of matter in the universe is only depend on masses of these two particles and distance of separation between them. That is called gravitational force, and the mutual attraction is called gravitation. तुमच्या लक्षात आला असेल हा टॉपिक. नेक्स्ट टॉपिक दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स.
मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे नेमकं काय ते आपल्याला शिकायचं आहे आता. तर याची पहिल्यांदा डेफिनेशन पाहू आपण. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे नेमकं काय? इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ बॉडी, द फोर्स ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ बॉडी, दॅट इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ बॉडी, द फोर्स that acting towards the center of body is called centripetal force. थोडक्यात आपण एक उदाहरण पाहू. समजा आपण एक दोरी घेतली किंवा दोरा घेतला आणि त्याच्या एका टोकाला दगड बांधला आणि दुसरं टोक आपल्या हातामध्ये ठेवून दगड आपण जेव्हा फिरवतो तेव्हा त्याची एक विशिष्ट वर्तुळाकार गती तयार होते. लेट सपोज दिस इज अ स्ट्रिंग अँड दॅट इज स्टोन. हा दगड आहे, आपल्या हातामध्ये एका टोकाला दोरी आहे, दुसऱ्या टोकाला दगड बांधलेला आहे. जेव्हा आपण तो फिरवायला सुरुवात करू तेव्हा त्याची विशिष्ट वर्तुळाकार गती तयार होईल. मग जेव्हा तो दगड वर्तुळाकार गतीने फिरायला सुरुवात करेल तेव्हा त्या दगडावर जे बल प्रयुक्त होते ते या केंद्राकडून प्रयुक्त होते. म्हणजे आपण जेव्हा हातामध्ये दगड धरतोय आणि फिरवतोय तेव्हा त्या दगडावर जे बल प्रयुक्त होते ते आपल्या हातामधून प्रयुक्त होते. म्हणजे त्या दगडावर जे बल प्रयुक्त होते ते केंद्राकडून प्रयुक्त होते. त्यालाच आपण म्हणतो केंद्रकीय बल. इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ बॉडी, द फोर्स दॅट डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल म्हणजे काय? सेंट्रिपिटल म्हणजे सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंग, केंद्राकडे खेचण्याची प्रवृत्ती, त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटलचा अर्थ काय? सेंटर सिकिंग म्हणजे केंद्राकडे खेचण्याची प्रवृत्ती. आणि त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन काय? इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ ऑब्जेक्ट, द फोर्स दॅट डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ ऑब्जेक्ट किंवा बॉडी इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. मग याचं उदाहरण पाहू आपण. समजा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. कशामुळे फिरतो? तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे फिरतो. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चंद्रापेक्षा पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे. मग द मून रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, बट दॅट फोर्स एक्झर्टेड ऑन मून बाय अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर, दॅट इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे फिरतो, पण पृथ्वी चंद्राला स्वतःच्या केंद्राकडे खेचण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स किंवा केंद्रकीय बल. तुमच्या लक्षात आले का? सेंट्रिपिटल फोर्स. द नेक्स्ट टॉपिक दॅट इज इलिप्स. व्हॉट इज ॲक्च्युअली मिनिंग ऑफ इलिप्स? लंबवर्तुळ म्हणजे काय? कारण याच्यावर केपलरचे 3 नियम आधारित आहेत, म्हणून आपल्याला लंबवर्तुळ आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण एक शंकू घेऊ. दिस इज कोन. तुम्ही भूमितीमध्ये शिकलेला आहात. शंकू, शंकूचे पृष्ठफळ, शंकूचे घनफळ, त्या प्रकारचा हा शंकू आहे. समजा शंकूचा आपण हॉरिझॉन्टल काप घेतला, एक हॉरिझॉन्टल काप घेतला या पद्धतीने, अगदी आडवा म्हणजे परपेंडिक्युलर घेतला शंकूला, तर आपल्याला या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं वर्तुळ मिळेल. बरोबर. पण आता जर आपण हाच काप थोडा तिरकस घेतला, इनक्लिन प्लेनमध्ये घेतला. कसा घेतला? इनक्लिन प्लेन. तर आपल्याला या ठिकाणी पूर्ण वर्तुळ न मिळता एक विशिष्ट प्रकारचा वक्र आकार मिळेल. विशिष्ट प्रकारचा काय मिळेल? एक वक्र आकार मिळेल. दॅट इज कॉल्ड इलिप्स. मग व्हॉट इज मीन बाय इलिप्स? इलिप्सची डेफिनेशन काय? द कर्व दॅट इज ऑब्टेन्ड व्हेन कोन इज कट इन अँन इनक्लिन प्लेन. म्हणजे जेव्हा शंकूचा तिरकस आपण काप घेतो
तेव्हा आपल्याला एक विशिष्ट वक्र भाग मिळतो, त्याला म्हणायचं आहे इलिप्स. म्हणजे त्याचा आकार या पद्धतीने असेल. म्हणजे तो पूर्ण वर्तुळाकार नसेल तर कसा असेल, थोडासा अंडाकृती लंब वर्तुळाकार असेल, त्यालाच आपण काय म्हणतो, इलिप्स म्हणतो. मग आता त्या इलिप्सच्या काही प्रॉपर्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्यात. हे पूर्ण वर्तुळ नाही, कारण आपण शंकूचा हॉरिझॉन्टल काटछेद घेतला नाही, तर कसा घेतलाय, इनक्लिन तिरकस पद्धतीने घेतलाय. म्हणून आपल्याला हा कसा मिळालाय, थोडासा वक्राकार पद्धतीने मिळालाय, म्हणून त्याला म्हणतात इलिप्स. मग इलिप्सच्या काही प्रॉपर्टी आहेत, त्या प्रॉपर्टी आपण स्टडी करू. तर इलिप्सची पहिली प्रॉपर्टी, इलिप्स हॅज टू फोकसेस. इलिप्स हॅज टू फोकसेस F1 अँड F2. म्हणजे लंब वर्तुळाला दोन नाभे असतात. त्या आकृतीमध्ये तुम्हाला F1 आणि F2 या दोन अक्षरांनी दिसतात. पहिली प्रॉपर्टी काय, इलिप्स हॅज टू फोकसेस. आणि ते आपण दाखवले होते F1 आणि F2 ने. पहिली प्रॉपर्टी सोपी आहे, इलिप्स हॅज टू फोकसेस F1 अँड F2. दुसरी प्रॉपर्टी थोडीशी इम्पॉर्टंट आहे, थोडंसं आकृतीकडे लक्ष द्या. द सम ऑफ डिस्टन्सेस इन टू फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन इलिप्स इज कॉन्स्टंट. परत आहे का, द सम ऑफ डिस्टन्सेस इन टू फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन इलिप्स इज कॉन्स्टंट. म्हणजे काय की ही जी दोन नाभीय अंतर आहेत, यांच्यापासून लंब वर्तुळावर कोणताही बिंदू घ्या, त्यांच्या अंतरांची बेरीज समान असते किंवा स्थिर असते. मग आता आपल्याकडे तीन बिंदू आहेत, A, B आणि C, आणि फोकस कोणते आहेत, F1 आणि F2. मग आपल्याकडे दुसरी प्रॉपर्टी काय आहे, द सम, सम म्हणजे बेरीज, द सम ऑफ डिस्टन्सेस इन टू फोकल पॉइंट्स फ्रॉम एनी पॉइंट ऑन इलिप्स इज कॉन्स्टंट. मग पहिला पॉइंट जर आपण गृहीत धरला तर A आहे. मग A पासून दोन्ही नाभी अंतर काय असतील, किंवा दोन्ही नाभी ज्या आहेत F1 आणि F2 त्यांचे अंतर काय असतील, A F1 प्लस A F2. हा झाला पॉइंट पहिला, A F1 A F2 यांची बेरीज. त्यानंतर दुसरा पॉइंट B F1 F2. आणि तिसरा पॉइंट F1 प्लस F2. ही जी अंतर आहेत आणि त्या अंतरांची जी बेरीज आहे, दोन नाभीय अंतर जे आहेत F1 आणि F2, त्यांच्यातील अंतर जे आहे, या लंब वर्तुळावरील कोणत्याही बिंदूंच्या अंतरातील बेरजेशी कशी असतात, समान असतात. म्हणजे AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. पुन्हा एकदा दुसरी प्रॉपर्टी आहे का, द सम ऑफ डिस्टन्सेस इन टू फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन इलिप्स इज कॉन्स्टंट. आणि मग याच्यावर आधारित आपल्याला केपलरचे तीन नियम पाहिजेत, कारण तुम्हाला इलिप्स कळणं गरजेचं आहे. लंबवर्तुळ म्हणजे नेमकं काय आहे, तर त्याची परत डेफिनेशन आहे का, द curve that is obtained when cone is cut at an inclined plane. म्हणजे शंकूचा जेव्हा आपण तिरकस काप घेऊ तेव्हा आपल्याला जो वक्र भाग मिळतो त्याला आपण म्हणतो लंबवर्तुळ. आणि मग लंबवर्तुळाच्या दोन प्रॉपर्टी आहेत. पहिली, लंबवर्तुळाला दोन नाभी असतात, F1 आणि F2 आकृतीत दिसतात. आणि दुसरी प्रॉपर्टी की या लंबवर्तुळाचे जे दोन फोकस आहेत, दोन नाभी आहेत, त्यांच्यातील अंतर जे आहे, म्हणजे लंबवर्तुळावरील कोणत्याही बिंदूतील अंतराच्या बेरजेशी ते कसे असतात, समान असतात, कॉन्स्टंट असतात, स्थिर असतात. म्हणजे काय, द सम ऑफ डिस्टन्सेस इन टू फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन इलिप्स इज कॉन्स्टंट.
तुमच्या लक्षात आलं असेल. केपलरच्या ग्रहांच्या गतिविषयक नियम आहेत. 3 नियम आहेत, फार इम्पॉर्टंट आहेत. त्यातल्या त्यात तिसरा नियम फार इम्पॉर्टंट आहे. सेंट्रिपेटल फोर्स जो पाहिला आपण, त्याच्यावर एक फॉर्म्युला आहे, तो आपण पुढे पाहू. मग आता पहिला नियम पाहू आपण, फर्स्ट लॉ. त्यासाठी एक विशिष्ट डायग्राम आहे, ती पहिल्यांदा आपण ड्रॉ करू. Now we are discuss about Kepler's first law of planetary motion. केपलरचा पहिला नियम काय आहे तो जरा लक्षपूर्वक ऐका. The orbit of an planet is an ellipse. The orbit of an planet is an ellipse on which sun is at one of the foci. म्हणजे काय, ग्रहाची जी कक्षा आहे ती वर्तुळाकार नसून लंब वर्तुळाकार असते आणि त्या लंब वर्तुळाच्या कोणत्याही एका नाभीवर सूर्य असतो. मग आकृतीमध्ये तुम्हाला दिसते, आपण जी आकृती पूर्वी पाहिली होती, की लंब वर्तुळाला 2 नाभी असतात, बरोबर. मग ही एक नाभी आहे, ही एक नाभी आहे. पण केपलरने पहिला नियम काय सांगितला की ग्रह जो आहे जे सूर्याभोवती फिरतात, त्या ग्रहाची जी कक्षा आहे ती वर्तुळाकार नसून कशी आहे, लंब वर्तुळाकार आहे आणि त्या लंब वर्तुळाच्या कोणत्या तरी एका नाभीवर सूर्य असतो. म्हणून पहिला नियम, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स अँड सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. मग आपण या बाजूला दाखवलंय सर, सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. पुन्हा ऐका, द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट इज अन इलिप्स अँड द सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ग्रहाची कक्षा लंब वर्तुळाकार असून सूर्य कोणत्याही एका नाभीवर असतो. हा केपलरचा ग्रहाच्या गतीविषयी पहिला नियम. मग आता ग्रह ए या ठिकाणी आहे, बरोबर. मग आता पहिला नियम काय, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन ellipse at which the sun is on one of the foci. This is the first law. The orbit of a planet is an ellipse and at which the sun is on one of the foci. हा केपलरचा गतिविषयक पहिला नियम. आता the line joining a planet and sun sweeps equal area in equal interval of time. पुन्हा ऐका, the line joining a planet and sun sweeps equal area in equal interval of time. म्हणजे काय, ग्रह आणि सूर्याला जोडणारी ही एक जी काल्पनिक रेषा आहे ती एकक कालावधीत, म्हणजे समान कालावधीत म्हणू आपण, समान कालावधीत समान अंतर पार करते. सेकंड लॉ परत ऐका, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे ग्रह आणि सूर्याला जोडणारी काल्पनिक रेषा समान कालावधीत समान अंतर पार करते. मग आता आपल्याकडे इथे दिसते की ग्रह ए या ठिकाणी आहे, बरोबर. मग ए पासून तो कुठपर्यंत गेला, बी पर्यंत. म्हणजे इथं जाण्यासाठी जो कालावधी लागला तो सी पासून डी पर्यंत, ई पासून एफ पर्यंत सारखाच असेल. द लाईन जॉईनिंग अ प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. मग आता लाईन एस, लाईन सी एस अँड लाईन ई एस shows the time and
द एरिया, आता हा जो पहिला पार्ट आपण गृहीत धरला तर हा झाला ASB, सेकंड पार्ट CSD अँड थर्ड पार्ट ESF. हे जे 3 एरिया आहेत ते इक्वल असतील. म्हणून दुसरा नियम काय आहे, द लाईन जॉईनिंग अ प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. इनिशियल पॉइंटला, सुरुवातीला ग्रह कुठं आहे, ए या ठिकाणी आहे. मग ग्रहाला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढाच सी पासून डी पर्यंत, तेवढाच ई पासून एफ पर्यंत लागेल समान कालावधीमध्ये. म्हणजे ए पासून बी पर्यंत जायला जेवढा वेळ लागला, जेवढा एरिया कव्हर केला, तेवढाच सी पासून डी पर्यंत, ई पासून एफ पर्यंत. आणि म्हणून द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे इक्वेशनमध्ये आपण कसं लिहू शकतो, एरिया ASB इज इक्वल टू एरिया CSD इज इक्वल टू एरिया ESF. म्हणजे जे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे ते समान आहे आणि कालावधी देखील समान आहे. दुसरा नियम लक्षात आला का? तर आपण तिसरा नियम पाहू आता. थर्ड लॉ इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म पाहायचा आहे. तर तिसरा नियम काय पहा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. पुन्हा ऐका, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. म्हणजे काय, सपोज आता आपण वर्तुळाकार ऑर्बिट घेऊ. दिस इज सन and this is planet and this is the distance between sun and planet. मग तिसरा नियम काय, the square of period of revolution of planet is directly proportional to cube of mean distance of a planet from sun. Let period of revolution is capital T. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय गृहीत धरला आपण, कॅपिटल T. मीन डिस्टन्स ते आकृतीमध्ये दिसते आपल्याला, मीन डिस्टन्स इज स्मॉल r. नियम काय आहे, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. इन फिगर S denotes the position of sun, P denotes position of planet and R denotes the distance between sun and planet. मग नियमानुसार the square of period of revolution of planet is directly proportional to cube of mean distance of planet from sun. And if we remove this proportionality constant, then we get T square is equal to KR cube, where K is constant. प्रोपोर्शनॅलिटी आपण कॅन्सल केलं. मग T स्क्वेअर इज इक्वल टू KR क्यूब. व्हॉट इज मीन बाय T, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. व्हॉट इज मीन बाय R, मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स ऑफ सन अँड प्लॅनेट. So it has mathematical form and that will discuss in next chapter.